या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बापू, कदम, स्वप्नील, दीपक हे सगळेजण अपर्णाविषयी बोलत बसलेले असतात. स्वप्नील म्हणत असतो की अपर्णाविषयी मी अमोलला आता काहीच सांगू शकत नाही आणि ते ऐकून कदम म्हणतात की अरे हे काय बोलतोयस तू. तर स्वप्नील म्हणत असतो विन्या काका मी माझी जबाबदारी झटकत नाहीये, मात्र अपर्णाबद्दलची इतकी धक्कादायक माहिती मी त्या लहान मुलाला नाही देऊ शकत, मला माफ कर. तर दीपक म्हणत असतो की खरं तर आजची बातमी बघून मला असं वाटलं होतं की दाजी पूर्णपणे खचून जातील, मात्र त्यांनी धीर न सोडता दिदीला शोधण्याचा प्रयत्न चालूच ठेवलाय. तर स्वप्नील म्हणत असतो की अर्जुनला तर आपण सांभाळू रे, मात्र अमोलला त्याच्या प्रश्नांची कशी उत्तरं द्यायची ना तेच मला कळत नाहीये, कसं सांगायचं त्याला हे सगळं. आणि तितक्यात अमोल त्या ठिकाणी येत विचारतो की नेमकं काय सांगायचं आहे तुम्हाला मला. आणि त्याला बघून सगळेजण घाबरतात आणि एकमेकांकडे बघू लागतात. मात्र मग त्यानंतर ते सगळेजण अमोलला व्यवस्थितपणे समजवतात. ते अमोलला सांगतात की अर्जुन अप्पीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे, पण जर तू त्याला रोज एकच प्रश्न विचारत राहिलास ना तर त्याला देखील त्रास होईल. त्यामुळे तू बाबाला थोडासा वेळ दे, त्याला त्याचा शोध घेऊ दे आणि तो एक ना एक दिवस तुझ्या मला नक्की परत घेऊन येईल, आमची खात्री आहे. पण जर तू त्याला रोज एकच प्रश्न विचारत राहिलास ना तर त्यालाही वाईट वाटेल. आणि ते ऐकून अमोल म्हणतो की ठीक आहे, मग यापुढे मी बाबाला कोणताही प्रश्न विचारणार नाही. मला माहिती आहे तो माझ्या मला नक्की शोधून आणेल, पण त्याला त्रास व्हावा असंही मला वाटत नाही आहे. आणि त्यावर दीपक म्हणतो की हो, बाबा नक्की मला शोधून आणतील, तू काळजी करू नको. आणि आम्हाला माहिती आहे या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे, पण आपणसुद्धा त्यांना थोडा वेळ द्यायला हवा ना. आणि त्यावर अमोलही हो म्हणतो. तर दुसरीकडे रुपाली स्वयंपाकाची तयारी करत असते. तितक्यात मोना त्या ठिकाणी येते. ती दोनदा तीनदा रुपालीला आवाज देते, पण रुपालीचं लक्ष नसतं. त्यामुळे मोना विचारते की रुपाली ताई कशाचा विचार करताय तुम्ही. तर रुपाली म्हणत असते की मोना, अपर्णाचं काय झालं असेल ना हे मला कळत नाही आहे गं. खरं आहे, जेव्हा माणूस आपल्यासोबत असतं तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते, आणि जेव्हा माणूस आपल्याला सोडून जाताना तेव्हाच आपल्याला त्याची खरी किंमत समजते. तर मोना म्हणत असते की रुपाली ताई, आता जर तुम्हीच असं बोलायला लागलात तर मग आम्ही बाकीच्यांनी काय करायचं. तुम्ही असं विचारांमध्ये प्लीज हरवून जात जाऊ नका. तुमच्या तब्येतीसाठी हे सगळं ना हानिकारक आहे. तर रुपाली म्हणत असते की हो मोना, कळतंय गं मला, मात्र अमोलकडे मला आता बघवत नाही आहे. त्या मुलाच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यावी ते कळत नाही आहे. तर मोना म्हणत असते की आता अपर्णा वंश नसताना तुम्हालाच अमोलला आईची माया द्यावी लागणार आहे. पण रुपाली रडतच म्हणते की मोना, आत्तापर्यंत मला असं वाटायचं की अमोलने मलाच त्याची माँ म्हणावं, मात्र आता ना मला त्याची दया येते. त्याच्या वाट्याला जे दुःख आलं आहे ना ते मला बघवत नाही आहे. त्याला माया देण्यासाठी आता अपर्णालाच परत यावं लागेल. आणि ते ऐकून मोनाला सुद्धा रडू येतं. तर रुपाली म्हणत असते की खरं तर ना मला अपर्णाचा सहवास हवा होता, मात्र मी प्रत्येक वेळी तिच्याशी भांडले, तिच्याशी वाद घातला. मी तिच्यापेक्षा मोठी होते, पण कधीही मी तिला समजून घेतलं नाही. पण तिने मनाचा मोठेपणा दाखवत नेहमीच मला समजून घेतलं. आणि मग ती मोनाला सुद्धा सांगते की मोना, या जगात कोणाचाही भरवसा नाही आहे गं. त्यामुळे तू कधीही कोणाला दुखावू नको, कधीही कोणाशी भांडू नको. कारण आज जे माणूस आपल्या समोर असतं ते उद्या असेलच याची खात्री देता येत नाही ना. आणि त्यावर मोना देखील रडतच हो म्हणते. तर दुसरीकडे चिंचोके आर्याला घडलेला सगळा प्रकार सांगत असतो. तो म्हणत असतो की मी साहेबांना आजपर्यंत कधीच असं बघितलं नव्हतं. तर आर्या विचारत असते की अर्जुन तुम्हाला काही बोलला नाही का. तर चिंचोके म्हणत असतो की नाही ना साहेब, फक्त ती डेड बॉडी बघून रडत होते, मात्र त्यानंतर त्यांनीच स्वतःला शांत केलं. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती पुढे कसं होईल याची. तुम्ही एकदा त्यांच्याशी जाऊन बोला ना. पण आर्या म्हणत असते की नाही चिंचोके, आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा त्याच्याशी बोलायला गेले ना तेव्हा तेव्हा तो माझ्यावरच ओरडला आहे. त्यामुळे आता मी त्याच्यापुढे नाही जाणार. आणि खरं तर ना त्याने जर आधीच मान्य केलं असतं ना की अपर्णा मॅडम या जगात नाही आहेत, तर त्याला आज इतका त्रास झाला नसता. तर चिंचोके म्हणत असतो की मॅडम हे काय बोलताय तुम्ही. अपर्णा मॅडमविषयी आपल्याला काहीच माहिती मिळत नव्हती, मग त्या गेल्या आहेत हे साहेब कसं काय मान्य करणार. मात्र आर्या म्हणत असते की आपल्याला जी काही माहिती मिळाली होती त्यावरून आपण अंदाज बांधू शकत होतो ना. मात्र अर्जुनला खरं काय आहे हे समजूनच घ्यायचं नव्हतं. आणि आता ना मला खरंच आता त्याच्याशी काही बोलायचं नाही आहे. आणि ते ऐकून चिंचोके म्हणतो की जाऊ द्या आर्या मॅडम, मला अर्जुन सरांची काळजी वाटत होती म्हणून मी तुम्हाला बोललो. तर आर्या म्हणत असते की चिंचोके, मला सुद्धा त्याची काळजी वाटते आहे.
पण माझी अशी सुद्धा इच्छा आहे की आता त्याने पुढचा विचार करायला हवा आणि अमोलला सगळं काही सत्य सांगून पुढे जायला हवं. तर दुसरीकडे अर्जुन घरी आलेला असतो. सगळेजण त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. तर तो म्हणत असतो की मी ठीक नाही आहे. मी रोज असाच रिकाम्या हाताने घरी येतोय आणि त्या पोराच्या प्रश्नांची उत्तरं देतोय. रोज तो आशा लावून बसलेला असतो आणि मी मात्र त्याच्या माला काही परत घेऊन येत नाही आहे. आणि त्याला असं खचलेलं बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं. बापू, कदम आपापल्या परीने त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अर्जुन पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि तितक्यात अमोल त्या ठिकाणी येतो. तो काही बोलणार इतक्यात दीपक त्याला समजावतो. मात्र अमोल म्हणत असतो की थांब मामा, मला बाबाशी बोलू दे. आणि मग तो अर्जुनला म्हणतो की बाबा, मला माहीत आहे तुला माँ सापडलेली नाही आहे, पण तू काळजी करू नको. मी तुला आता त्रास नाही देणार. माझी खात्री आहे की तू एक ना एक दिवस मला परत घेऊन येशील. पण मला असं वाटतं की या सगळ्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि मला माफ कर. मी तुला सतत एकच प्रश्न विचारत होतो, पण आता मी असं नाही करणार. मला माहिती आहे तू एक ना एक दिवस मला नक्की परत घेऊन येशील. आणि अमोलचं ते निरागस बोलणं ऐकून अर्जुन रडतच त्याला मिठी मारतो आणि त्याची माफीसुद्धा मागतो. पण अमोल म्हणत असतो की बाबा, तू माझी माफी मागू नको. फक्त एक लक्षात ठेव की काही झालं ना तरी मला माझी माफ परत हवी आहे. आणि त्यावर अर्जुनही हो म्हणतो. त्यानंतर मग तो खोलीत जाऊन बसतो आणि अप्पीचा फोटो बघत रडतच म्हणत असतो की अप्पे, तू मला अशी अर्ध्यावर सोडून नाही जाऊ शकत ग. तुझ्या शहेंशासाठी तरी तुला परत यावंच लागेल. तू परत नाही आली तर मी आपल्या अमोलला काय सांगू. आम्हा दोघांनाही तुझी गरज आहे. आणि तितक्यात बापू, कदम त्या ठिकाणी येतात. ते दोघेही त्यांच्या परीने अर्जुनला समजावत असतात. मात्र अर्जुन तर खूप घाबरून गेलेला असतो आणि अपर्णा आता परत येणारच नाही असंही त्याला वाटत असतं. मात्र बापू आणि कदम म्हणतात की अप्पी नक्की परत येईल. आशेचा एक किरणसुद्धा तिला शोधण्यासाठी पुरेसा आहे. बापू तर अर्जुनला असं म्हणतात की अर्जुन, जर तू खचून गेला ना तर माझ्या लेकीला शोधण्यासाठी मी बाहेर पडेल. आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो की नाही, अशी वेळ येणार नाही. काही झालं तरी मी आता माझ्या घरच्यांना त्रास होऊ देणार नाही. माझ्या अप्पीला परत घेऊन येणारच. दुसरीकडे मोना, रुपाली अमोलला जेवणाचा आग्रह करत असतात, पण तो काही जेवण करत नसतो. मग अर्जुन, स्वप्नील, दीपक हे सगळेजण त्या ठिकाणी येतात. अमोल म्हणत असतो की बाबा, जेव्हा माँ परत येईल ना तेव्हा आपण तिला छान सरप्राईज देऊयात. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो बाळा, माँ परत आल्यानंतर तुला जे जे हवं ना ते आपण सगळं करू. मात्र आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तुझं रोजचं रुटीन फॉलो करायचं आहे. रोज शाळेत जायचं आहे, अभ्यास करायचा आहे, खेळायचं आहे. कारण जेव्हा माँ परत येईल तेव्हा जर तिला असं कळलं की तू हे सगळं सोडून फक्त तिचा विचार करत बसला होता तर तिला ते आवडेल का? नाही ना. आणि त्यावर अमोलही म्हणतो की हो बाबा, आता मी असं नाही करणार. आणि मग तो स्वतः अर्जुनला एक घास भरवतो. त्यामुळे अर्जुनही मग जेवायला सुरुवात करतो. आणि त्या दोघांमधील ते प्रेम बघून इतरांचे डोळे मात्र नकळतपणे भरून येतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.